नमस्कार, मी डॉक्टर विवेक साळुंके, गायनेकॉलॉजिस्ट आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन आहे. माझं गोरेगावला क्लिनिक आहे, नलिनी स्पेशालिटी हॉस्पिटल, आणि मी लीलावती हॉस्पिटल आणि पीडी हिंदुजा खार हॉस्पिटलला व्हिजिटिंग कन्सल्टंट म्हणून काम करतो. मी एंडोमेट्रियोसिसच्या सर्जरीजमध्ये ट्रेंड आहे आणि डीप एंडोमेट्रियोसिसचे पेशंट्स मी हँडल करतो. सो हा व्हिडिओ डीप एंडोमेट्रियोसिसचे सिम्पटम्स काय यावर हा केलेला आहे. सिम्पटम्स म्हणजे काय, वेन डू वी सस्पेक्ट, कधी आपल्याला असं डाऊट झाला पाहिजे की डीप एंडोमेट्रियोसिस असू शकतो. तर डीप एंडोमेट्रियोसिस इज द एंडोमेट्रियोसिस विच पेनिट्रेट्स, म्हणजे जे नॉर्मल ऑर्गन्स आहेत किंवा नॉर्मल टिश्यू आहे त्यावेळी 5 मिलीमीटरच्या आत डीप हा पेनिट्रेट करतो, तेव्हा डीप एंडोमेट्रियोसिस असं म्हणतो. डीप एंडोमेट्रियोसिस हा व्हेरियस लोकेशन्सला असू शकतो, त्याप्रमाणे त्याचे सिम्पटम्स असू शकतात. सो इट कॅन अफेक्ट व्हेरियस ऑर्गन्स अँड गिव्ह स्पेसिफिक सिम्पटम्स रिलेटेड टू दॅट ऑर्गन्स. आता डीप एंडोमेट्रियोसिसचं मेन सिम्पटम आहे डिस्मेनोरिया. डिस्मेनोरिया म्हणजे पाळीच्या वेळेस पोटात दुखणे, इतकं दुखणे की तुम्हाला काम करायला फंक्शनिंग पॉसिबल होत नाही, सुट्टी घ्यावी लागते किंवा इंजेक्शन घ्यावे लागतात, ऍडमिशन व्हावं लागते. तर देन देर इज समथिंग नॉट नॉर्मल. आणि दुसरी गोष्ट आहे पेल्विक पेन. जेव्हा पिरियड्स नसताना सुद्धा, पिरियडच्या आधी, ओव्युलेशनच्या वेळेस, पिरियड येऊन गेल्यानंतर पेन चालूच राहिलं तर हे डीप एंडोमेट्रियोसिस काही असू शकतं. तिसरी मेन सिम्पटम आहे, जर आजूबाजूच्या ऑर्गन्स इन्व्हॉल्व्ह होतात, सपोज बावेल इन्व्हॉल्व्ह होतं, तर कॉन्स्टिपेशन होऊ शकतं, ब्लोटिंग होऊ शकतं, लूज मोशन ड्युरिंग पिरियडच्या वेळेस तुमचं मोशनचं पॅटर्न बदलत असेल तर इट कुड बी डीप एंडोमेट्रियोसिस. जर युरिनरी ब्लॅडर इन्व्हॉल्व्ह आहे किंवा युरिनरी सिस्टम इन्व्हॉल्व्ह आहे तर इट कॅन कॉज डिसयुरिया, पेनफुल युरिनेशन, आणि फ्रिक्वेन्सी वाढणे, लघवीला सारखं सारखं जावं लागणे, पिरियड्समध्ये लघवीला दुखणे, लघवी येऊन गेल्यानंतर सुद्धा इनकम्प्लीट इव्हॅक्युएशन किंवा पेनफुल युरिनेशन होणे, हे काही युरिनरी सिम्पटम्स आहेत. समटाइम्स बरेचसे एंडोमेट्रियोसिस असताना पेशंटला एवढे सिम्पटम्स येत नाहीत, दॅट इज कॉल्ड असिम्प्टमॅटिक अफेक्शन. आणि ॲट टाइम्स किडनीवर बॅक प्रेशर येऊन युरेटर्स कम्प्रेस, युरेटर्स आर द ट्यूब्स, आता किडनीपासून जे युरिन निघतं ते युरेटर्स घेऊन युरिनरी ब्लॅडरला जातो. तर हे जर एंडोमेट्रियोसिसचा टिश्यू युरेटर्सच्या आजूबाजूला असेल तर त्याला तो कम्प्रेस करू शकतो. कम्प्रेस केल्यानंतर युरेटर म्हणजे युरेटरची साईज वाढणे आणि किडनीवर बॅक प्रेशर येणे, ह्या गोष्टी होऊन सायलेंट किडनी लॉस इज ऑल्सो रिपोर्टेड, म्हणजे किडनीला सायलेंटली डॅमेज करणे हे पॉसिबल डीप एंडोमेट्रियोसिसमध्ये होऊ शकतं. सो दीज आर फ्यू असिम्प्टमॅटिक, इट्स अ सायलेंट किलर, युरेट्रिक एंडोमेट्रियोसिस याला असं म्हणतात. ही झाले युरिनरी सिम्पटम्स. देन मेनी टाइम्स पिरियडमध्ये पोटात दुखणे, पोटाचं दुखणं पाठीत जाणे, पाठीचं दुखणं पायात जाणे, वजायनल एरियामध्ये दुखणे, हे नर्व अफेक्शन, म्हणजे डीप एंडोमेट्रियोसिस जर नर्व्स पर्यंत पोहोचून त्याला अफेक्ट करत असेल तर हे नर्व अफेक्शनचे सिम्पटम्स आहेत. ब्लोटिंग होणे, एंडोबेली ज्याला म्हणतो, सारखं गॅसेस डिस्टेन्शन वाढणे, डायजेशन इश्यूज येणे, याला मिसडायग्नोसिस म्हणून इरिटेबल बावल सिंड्रोम म्हणून पण मिसडायग्नोसिस होऊ शकतं. सो दीज आर द मेन सिम्पटम्स टू बी डिस्कस्ड. आणि काही रेअर लोकेशनचे सिम्पटम्स आहेत, लाईक तुम्हाला सिझेरियन स्कारमध्ये जर पिरियडला दुखतं आणि मोठी गाठ आल्यासारखं वाटतं तर सिझेरियन स्कार एंडोमेट्रियोसिस पण असू शकतो. किंवा मग डिलिव्हरीचे जे टाके आहेत, इपिझिओटॉमी, तिथे पण कधी कधी एंडोमेट्रियोसिसचा टिश्यू इम्प्लांट होऊन तिथे पेनफुल एरियाज निर्माण करू शकतो. तो पिरियडमध्ये स्पेसिफिकली पिरियडमध्ये हा त्रास वाढू शकतो. नेव्हलला म्हणजे बेंबीच्या इथे कधी कधी एंडोमेट्रियोसिस, त्याला अंबिलिकल एंडोमेट्रियोसिस म्हणतात, तिथे ती जागा काळी पडणे आणि ब्लिडिंग होणे, पिरियडच्या वेळेस तो एरिया खूप दुखणे, हे त्याची सिम्पटम्स असू शकतात. निग्लेक्ट द सिम्पटम्स ऑफ विच आर रिलेटेड टू पिरियड्स आणि पेन, याला जास्त निग्लेक्ट न करता इन्व्हेस्टिगेशन करून कन्सर्न स्पेशालिस्टला दाखवणं फार महत्वाचं आहे. त्यावर इफेक्ट लवकर ट्रीटमेंट घेणं, कारण एंडोमेट्रियोसिसचं अवेअरनेस स्प्रेड करणं इतकं इम्पॉर्टंट आहे की नॉर्मली एंडोमेट्रियोसिसचं ऍक्च्युअल डायग्नोसिस व्हायला 6-7 वर्ष लागून जातात, तसे स्टडीज दाखवतो. बऱ्याच वेळा 2-3 रॉंग सर्जरीज किंवा इनकम्प्लीट सर्जरीज होऊन मग शेवटी
एंडोमेट्रोसिस प्रॉपर ट्रीटमेंट मिळते. अनफॉर्च्युनेटली टाइम टू डायग्नोसिस, अवेअरनेस नसणे अबाउट एंडोमेट्रोसिस अँड दिस प्रॉब्लेम, इट्स अ व्हेरी पेनफुल कंडिशन. बेसिकली बऱ्यापैकी त्रास या पर्टिक्युलर कंडिशन मध्ये होतो आणि याला निग्लेक्ट न करता यावर ट्रीटमेंट घेणं हे फार महत्वाचं आहे. ह्यापैकी डिस्कस झाल्यापैकी काही सिम्पटम्स असतील तर डॉक्टरांना कन्सल्ट करणे, त्यावर लवकर ऍक्शन घेणे, स्पेशलिस्टला दाखवणे महत्वाचं आहे. सो थँक्यू सो मच. आणि तुमचे काही क्वेरीज आणि कमेंट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकून किंवा लिहून पाठवा. मी किंवा माझ्या टीम मेंबरपैकी कोणीतरी त्याला लवकरात लवकर उत्तर द्यायचा प्रयत्न करू. सो टेक charge of your life and get the problem diagnosed early. Namaskar. Thank you.